सो वेलकम स्टुडंट्स. या आधीच्या पार्टमध्ये आपण मेंडेलियन इनहेरिटन्सचा स्टडी केलेला आहे, ज्यामध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस आणि डायहायब्रिड टेस्ट क्रॉस हा सर्व पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता यानंतर आफ्टर द बेसिक मेंडेलियन इनहेरिटन्स वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स ऑफ जेनेटिक्स. आपल्याला जेनेटिक्समधले पुढचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट इथे स्टडी करायचे आहेत. तर जेनेटिक्समधला जो पुढचा पार्ट येतो स्टुडंट्स, या जागी याला म्हटलं जाते मोस्ट कॉमनली निओ मेंडेलिझम. ओके, द नेक्स्ट पार्ट ऑफ जेनेटिक्स is called as neo-Mendelism, or it is also known as post-Mendelism. आणि या पर्टिक्युलर पार्टमध्ये निओ मेंडेलिझम किंवा मग पोस्ट मेंडेलिझम या पार्टमध्ये मेंडेलच्या नंतर परफॉर्म केलेले वेगवेगळे एक्सपेरिमेंट आणि त्यानुसार जेनेटिक्सच्या फील्डमध्ये ॲड झालेले नवीन कन्सेप्ट, नवीन थेअरीज, नवीन प्रिन्सिपल हे आपल्याला इथे स्टडी करायचे आहे. तर सर्वात आधी जर या युनिटमध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे, आपण काय पाहिलेलं आहे, जे मेंडेलियन इनहेरिटन्सनुसार आपल्याला सांगते. सो अकॉर्डिंग टू द मेंडेलियन इनहेरिटन्स, द फर्स्ट पार्ट, in case of Mendelian inheritance, by performing experiment, Mendel suggested a different postulate, and on the basis of this postulate, Coren gives three different laws. Law of dominance, the first law. Second one, law of segregation. And the third one, law of independent assortment. हे आधी आपण व्यवस्थित चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे, चांगल्या प्रकारे याची स्टडी केलेली आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे, आणि यानंतर आपल्याकडे आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. कलेक्टिव्हली हे तिन्ही मिळून एक आपण जर ओव्हरव्ह्यू पाहिला याचा किंवा ब्रॉड लाईन व्ह्यू जर घेतो आपण या तीन वेगवेगळ्या लॉचा, तर मेंडेलियन इनहेरिटन्सनुसार आपल्याला जेनेटिक्सचे जे काही प्रिन्सिपल आहेत किंवा प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स आहे याबद्दल एक ठळक गोष्टी ज्याला म्हणतो आपण, ब्रॉड कन्सेप्ट जे आहे ते काय माहीत पडतात. तर पहिला कन्सेप्ट आपल्याला माहीत पडतो इथे, इन अ रिलेशन विथ कॅरेक्टर. पहिला कन्सेप्ट काय तो आपल्या पुढे इथे कॅरेक्टर, आणि ह्या कॅरेक्टरच्या रिलेशनमध्ये दोन इम्पॉर्टंट टर्म आपल्याकडे येतात. पहिली टर्म आहे फिनोटिपिक एक्सप्रेशन, दॅट इज फिनोटाईप. ठीक आहे, जे काही कॅरेक्टर आपल्याला दिसून येत आहे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये, विदिन अन ऑर्गॅनिझम एनी टाईप ऑफ कॅरेक्टर विच इज डिटेक्टेबल, याला म्हटलेलं आहे आपण फिनोटाईप. ही पहिली इम्पॉर्टंट टर्म आहे. आणि हा फिनोटाईप जो आहे, हा फिनोटाईप कशामुळे आहे, तर धिस फिनोटाईप इज ड्यू टू द फिनोटिपिक एक्सप्रेशन. एखादा फिनोटाईप आपल्याला का दिसतो, ठीक आहे, यालाच आपण म्हणू शकतो ट्रेट. अ फिनोटाईप ऑर अ ट्रेट. कारण बरेच कॅरेक्टर असे आहेत ज्यांच्यासाठी एकापेक्षा जास्त फिनोटाईप असू शकतात, जे आपण पाहिलेले आहे. मेंडेल आपल्याला सांगितलेले आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, वन ऑर मोर दॅन वन टाईप ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. सो फिनोटाईप ऑर अ ट्रेट इज डिपेंड ऑन द फिनोटिपिक एक्सप्रेशन. कोणाचं फिनोटिपिक एक्सप्रेशन? फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ अलील्स controlling the alleles which control that particular character. ठीक आहे, controlling trait or character कशावर डिपेंड असणार आहे? phenotypic expression of allele, it is also known as gene.
आणि त्यानुसार इथे आपल्याकडे सेकंड टर्म आलेली आहे. सेकंड टर्म जिनोटाइप. ठीक आहे, जिनोटाइप इट इज रिलेटेड विथ द अलिलोमॉर्फिक पेयर. कशाशी रिलेटेड आहे? अलिलोमॉर्फिक पेयर, द पेयर ऑफ अलील जे मेंडेलने अज्युम केलेलं आहे. द कन्सेप्ट और द पार्ट अज्युम बाय मेंडेल, द प्रेझेन्स ऑफ पेयर ऑफ दॅट पर्टिक्युलर अलिलोमॉर्फिक पेयर विच कंट्रोल द फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर कॅरेक्टर और पर्टिक्युलर ट्रेट. हे इथे आपल्याला पाहायचं आहे. तर ह्या दोन इम्पॉर्टंट टर्म इथे आपल्याला मिळालेले आहेत. ओके, अँड नाउ इन अ रिलेशन with this allelomorphic pair we have two important term, one dominant and second recessive. So this is all about मेंडेलियन इनहेरिटन्स. मेंडेलियन इनहेरिटन्समध्ये फक्त आपल्याला ह्या बेसिक 4 टर्म कळून येतात ज्या मेंडेलच्या एक्सपेरिमेंटवर बेस्ड आहे. पहिले आहे फिनोटाइप, त्यानंतर जिनोटाइप, आणि ह्या दोघांना कलेक्टिव्हली फिनोटाइप असेल किंवा जिनोटाइप असेल इथे येणाऱ्या ह्या दोन महत्त्वाच्या टर्म म्हणजे डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. एका व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहिलं होतं जिथे आपण लॉ ऑफ डॉमिनन्स समजून घेतला होता. Within that particular video, we understand the concept of dominant and recessive in a relation with the phenotype and in a relation with the allelomorphic pair or allele. ठीक है. Now, after the Mendelian inheritance, several scientists perform the same experiment. ठीक है. हे कधी आहे? मेंडेलियन इनहेरिटन्सच्या नंतर, म्हणून आपण याला निओ मेंडेलिझम किंवा पोस्ट मेंडेलिझम म्हणत आहे. आफ्टर मेंडेलियन एक्सपेरिमेंट त्यापुढे वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे मॉडेल ऑर्गॅनिझम सिलेक्ट केले. मेंडेलनी सिलेक्ट केलेला मॉडेल ऑर्गॅनिझम पायसम सटायवम और पी प्लांट. बट आफ्टर मेंडेलियन इनहेरिटन्स सेव्हरल सायंटिस्ट सिलेक्टेड डिफरंट ऑर्गॅनिझम्स ॲज अ मॉडेल ऑर्गॅनिझम. दे सिलेक्टेड व्हेरायटी ऑफ कॅरेक्टर. खूप सारे कॅरेक्टर त्यांनी सिलेक्ट केले त्याचं इनहेरिटन्स स्टडी करण्यासाठी अकॉर्डिंग टू द मेंडेलियन इनहेरिटन्स ऑर ॲज गिवन बाय द मेंडेलियन इनहेरिटन्स. कोण्या प्रकारे मेंडेलने ते एक्सपेरिमेंट परफॉर्म केले होते? दे परफॉर्म द सेम एक्सपेरिमेंट बाय सिलेक्टिंग 2 डिफरंट पॅरेंट, बाय सिलेक्टिंग 2 डिफरंट प्युअर लाईन्स to obtain F1 generation, to obtain F2 generation in a self-pollinating plant as well as cross-pollinating plant in case of animals also. So here, after Mendel, when scientists select variety of model organisms, they observed that the principles which were devised on the basis of Mendelian inheritance or Mendelian principle, हे जे principles आहेत, that is law of dominant, law of segregation and law of independent assortment are not uniformly or universally followed in each and every case of organism and character. हे जे लॉ आहेत, हे लॉ किंवा हे बेसिक प्रिन्सिपल इनहेरिटन्सचे प्रति आणि प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये प्रति आणि प्रत्येक कॅरेक्टरसाठी सारख्या प्रमाणात फॉलो होणार नाही. देअर आर सर्टन टाईप ऑफ डेव्हिएशन्स. काय आहे तिथे? बऱ्याच टाईपचे डेव्हिएशन्स आहेत. They observed that inheritance of many characters deviate from Mendelian principle, जे इथे डॉमिनन्सच्या फॉर्ममध्ये आहे, सेग्रिगेशनच्या फॉर्ममध्ये आहे किंवा असॉर्टमेंटच्या फॉर्ममध्ये आहे. They do not follow the law of dominance, the law of segregation किंवा law of independent assortment. They show a large deviation from these different principles. मग अशा कॅरेक्टरचं जे इनहेरिटन्स आहे टू एक्सप्लेन दीज डेव्हिएशन्स, हे डेव्हिएशन्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत, त्या सायंटिस्टला एक्सप्लेन करायचे आहेत की डेव्हिएट तर होत आहे, लॉ फॉलो तर होत नाही, पण का होत नाही, नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, नेमका
कोण्या प्रकारे ते इनहेरिट होत आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी जे नवीन कन्सेप्ट आलेत त्याला म्हटलं गेलं निओ मेंडेलिझम किंवा पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे याला? पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स विच इज टोटली डिपेंड ऑन द डेविएशन्स ऑफ सर्टन कॅरेक्टर इन रिलेशन विथ द मेंडेलियन इनहेरिटन्स. जे काही मेंडेलियन इनहेरिटन्स आहे या मेंडेलियन इनहेरिटन्सच्या रिलेशनमध्ये जे डेविएट होत आहे या प्रिन्सिपल्सपासून त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी त्यांचं इनहेरिटन्स कोण्या प्रकारे होत आहे. टू एक्सप्लेन द इनहेरिटन्स ऑफ सच कॅरेक्टर विच डेविएट फ्रॉम नॉर्मल मेंडेलियन इनहेरिटन्स मल्टिपल डिफरंट न्यू कन्सेप्ट्स वेअर फॉर्म्युलेटेड. मग इथे हे डेव्हिएशन एक्सप्लेन करणारा यांनी वेगवेगळे कन्सेप्ट फॉर्म्युलेट केले. द न्यू कन्सेप्ट्स इन जेनेटिक्स. ठीक आहे, आणि ह्या नवीन कन्सेप्टमुळे जेनेटिक्सचा जे काही एरिया आहे हा एरिया आणखीन वाईड झाला, जेनेटिक्स आणखीन स्प्रेड झाला, मल्टिपल नवीन कन्सेप्ट यामध्ये ॲड झाले. तर आपल्याला हे सर्व स्टडी करायचं आहे या केसमध्ये. ठीक आहे, मग आता आपण हे स्टडी करणार, पाहणार यामध्ये नवीन कोणते कोणते कन्सेप्ट आलेले आहे. पण हे सर्व नवीन कन्सेप्ट कळून घेण्याआधी, हे लर्न करण्याआधी, रिमेंबर मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहे ते याच पार्टसाठी दॅट यू शूड क्लिअर युअर ऑल द डाऊट्स अँड कन्सेप्ट, the basic doubts, the basic concept related with these 4 terms based on Mendelian inheritance, that is phenotype, genotype, dominant, recessive. ह्या 4 वर्ड्सचा पूर्ण मिनिंग ओके 360 डिग्रीमध्ये हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर व्हायला पाहिजे. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, तरच या पुढचा पार्ट हा व्यवस्थित प्रकारे कळेल. ओके, हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जेनेटिक्समध्ये. मेंडेलियन इनहेरिटन्सपेक्षा निओ मेंडेलिझम किंवा पोस्ट मेंडेलियन इनहेरिटन्स हे जास्त इम्पॉर्टंट आहे जर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करत आहोत तर. ठीक आहे, तर आपण आता हे स्टार्ट करू आपला नवा कन्सेप्ट पोस्ट मेंडेलियन इनहेरिटन्स. सो स्टुडंट, नाउ वी हॅव टू डील विथ द पोस्ट मेंडेलियन इनहेरिटन्स. जे काही आपण आतापर्यंत पाहिलेले आहे, जे काही बेसिक प्रिन्सिपल पाहिलेले आहे, याला आपल्याला येणारे वेगवेगळे डेव्हिएशन्स या केसमध्ये स्टडी करायचे आहेत. तर सर्वात आधी या पर्टिक्युलर केसमध्ये ऑल द टाइप ऑफ डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन इनहेरिटन्स आर कलेक्टिवली ग्रुप्ड अंडर अ सिंगल हेडिंग कॉल्ड ॲज जीन इंटरॅक्शन. ठीक आहे, याला आपण पोस्ट मेंडेलियन इनहेरिटन्स या नावाने ओळखत आहे, पण बेसिकली याला म्हटलं जाते जीन इंटरॅक्शन्स. आता हे नवीन टर्म आहे जीन इंटरॅक्शन. ऑल द टाइप ऑफ डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन इनहेरिटन्स, जेवढे काही डेव्हिएशन्स आहेत मेंडेलियन इनहेरिटन्सचे, जिथे मेंडेलियन इनहेरिटन्सचे बेसिक प्रिन्सिपल फॉलो होत नाही, कलेक्टिवली ऑल सच टाइप ऑफ इनहेरिटन्स are grouped into a single class which is called as a gene interaction. काय म्हटलं जाईल याला? जीन इंटरॅक्शन म्हटलं जाईल. आणि आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक टर्म, प्रत्येक वर्ड हा काळजीपूर्वक स्टडी करायचा आहे. सो व्हॉट डज इट मीन बाय जीन इंटरॅक्शन? इट इज टोटली रिलेटेड विथ द डेव्हिएशन्स ऑफ मेंडेलियन इनहेरिटन्स. काय आहे इथे? मेंडेलियन इनहेरिटन्सचे डेव्हिएशन्स आहेत, आणि जेवढे काही या डेव्हिएशन्सचे वेगवेगळे क्लासेस आहेत किंवा जेवढे काही वेगवेगळे ग्रुप्स आहेत और डिफरंट टाइप ऑफ पॅटर्न्स, ओके, डिफरंट टाइप ऑफ एक्सेप्शन, हे सर्व काही याच्यामध्ये ग्रुप केलेलं आहे, एकाच जागी प्लेस केलेला आहे. सो ग्रुप ऑफ डेव्हिएशन हा एक ग्रुप आहे डेव्हिएशनचा, ज्याला कलेक्टिव्हली म्हटलेला आहे जीन इंटरॅक्शन. आणि आपल्याला हे जीन इंटरॅक्शन डिफाईन करायचं आहे आता. तर कसं डिफाईन करणार काय हे जीन इंटरॅक्शन? द जीन इंटरॅक्शन इज डिफाईन्ड ॲज व्हेन अ नॉर्मल फिनोटिपिक एक्सप्रेशन, concentrate on each and every word,
काय आहे? व्हेन अ नॉर्मल फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ अ सर्टन जीन और अलील, ठीक आहे, एक सर्टन जीन किंवा एक पर्टिक्युलर अलील इज मॉडिफाईड. काय होता इथे? त्यामध्ये मॉडिफिकेशन होत आहे, त्याला मॉडिफाय केल्या जात आहे. और इन्फ्लुएन्स्ड, किंवा त्यावर कशाचा तरी इफेक्ट होत आहे. इट इज मॉडिफाईड और इन्फ्लुएन्स्ड बाय अदर जीन्स, or alleles is called gene interaction. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? जीन इंटरॅक्शन काय आहे इथे? काय डिफाईन करतो आपण याला? व्हेन अ नॉर्मल फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ सर्टन जीन. आता हे नॉर्मल फिनोटिपिक एक्सप्रेशन काय? कोण्या फिनोटिपिक एक्सप्रेशनला नॉर्मल फिनोटिपिक एक्सप्रेशन म्हणणार आपण? ठीक आहे. ईच अँड एव्हरी वर्ड इथे व्यवस्थित प्रकारे अंडरस्टँड करायचा आहे. नॉर्मल फिनोटिपिक एक्सप्रेशन विच इज गेट एक्सप्रेस इन अ नॅचरल वे. नॉर्मली तो जसा एक्सप्रेस होता है. फॉर एग्जाम्पल, धिस पर्टिक्युलर जीन कॅपिटल टी, याचा एक्सप्रेशन काय आहे? विच टाईप ऑफ फिनोटाईप? हा पर्टिक्युलर जीन और अलील ज्या वेळेस एक्सप्रेस होईल, फिनोटिपिक कॅरेक्टर किंवा फिनोटाईप किंवा मग ट्रेट काय दिसून येईल आपल्याला? टॉल. व्हेन धिस पर्टिक्युलर जीन और अलील इज गेट एक्सप्रेस्ड, जेव्हा याचा एक्सप्रेशन होईल तेव्हा डॉर्फ. व्हेन धिस पर्टिक्युलर जीन गेट एक्सप्रेस्ड, हा पर्टिक्युलर जीन किंवा अलील एक्सप्रेस होत आहे तर कोणा टाईपचा ट्रेट मिळेल इथे आपल्याला? येलो कलर. ठीक आहे. फॉर सीड कलर घेतला होता आपण हा. व्हेन धिस पर्टिक्युलर जीन और अलील इज एक्सप्रेस्ड, स्मॉल आर, it is wrinkled shape of seed. So all these allele, all these genes are normally expressed. कसे होत आहेत हे सर्व जीन्स आणि सर्व अलील? नॉर्मली एक्सप्रेस होत आहे. ठीक आहे. मग जेव्हा हे जीन्स आणि हे अलील्स नॉर्मली एक्सप्रेस होतात, दे नॅचरली फॉलो मेंडेलियन इनहेरिटन्स और मेंडेलियन प्रिंसिपल्स. काय फॉलो करणार ते? मेंडेलियन प्रिंसिपल्स फॉलो करणार व्हेन दे गेट नॉर्मली एक्सप्रेस्ड. बट व्हॉट हॅपन इफ देअर इज मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ वन अलील और वन जीन? एखाद्या जीनचं किंवा एखाद्या अलीलचं जे नॉर्मल एक्सप्रेशन आहे याला काय केलं जात आहे? मॉडिफाय और चेंज. ठीक आहे. काय होणार आहे इथे? मॉडिफिकेशन होणार आहे. पहिलं, फर्स्ट, पुढचा महत्वाचा वर्ड काय आपल्याकडे? इट इज मॉडिफाईड. काय येणार यामध्ये? मॉडिफिकेशन येणार. दॅट इज अ सर्टन डिग्री ऑफ चेंज इन एक्सप्रेशन. त्याचा जो काही फिनोटाईप एक्सप्रेस होणार आहे त्या फिनोटाईपच्या एक्सप्रेशनमध्ये, म्हणजे त्या ट्रेटमध्ये, फिनोटाईपचं एक्सप्रेशन आपल्याला कशामधून दिसून येईल? ट्रेटमधूनच दिसून येईल. ठीक आहे. ज्या वेळेस ते मॉडिफाईड होणार इथे आपल्याला चेंज दिसून येईल. मॉडिफिकेशन इन जीन विल रिझल्ट इन मॉडिफिकेशन इन ट्रेट. कारण जर जीनचं एक्सप्रेशन चेंज होत आहे, त्या अलीलचं एक्सप्रेशन मॉडिफाय होत आहे, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला कुठे दिसून येतो? द डायरेक्ट इफेक्ट इज ऑब्झर्वड इन फिनोटिपिक
एक्सप्रेशन. म्हणून आपण इथे वर्ड यूज केला होता मोस्ट इम्पॉर्टंट, फिनोटिपिक एक्सप्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर जीन और सर्टन जीन, सर्टन अलील. मग हे चेंज दोन टाईपचे असू शकतील. ठीक आहे. इट विल आयदर मॉडिफाईज द एक्सप्रेशन ऑफ अ जीन बाय पॉझिटिव्ह वे और निगेटिव्ह वे. तो एकतर त्याला इन्क्रीज करेल किंवा डिक्रीज करेल. ठीक आहे. मॉडिफिकेशन होत आहे, चेंज होत आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीने. देअर आर टू डिफरंट टाइप ऑफ पॉसिबिलिटीज वेअर अ पर्टिक्युलर एक्सप्रेशन ऑफ अ जीन गेट मॉडिफाइड आयदर पॉझिटिव्हली और निगेटिव्हली मॉडिफाइड और इट गेट इन्फ्लुएन्स्ड किंवा त्यावर काय होत आहे, इन्फ्लुएन्स. सेकंड इम्पॉर्टंट वर्ड, इन्फ्लुएन्स. आता हा इन्फ्लुएन्स काय आहे? इन्फ्लुएन्स is effect. It is affected by or affected by. मग इथे दोन वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहे. इन्फ्लुएन्स होणे म्हणजे एका पर्टिक्युलर जीनचं एक्सप्रेशन आणि त्या एक्सप्रेशनमधून तयार होणारा फिनोटाईप. हेच बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला अंडरस्टँड करायला सांगत आहे की फिनोटाईप डायरेक्टली येत नाही. Every phenotype is arise due to expression of a gene or allele. हा जीन किंवा अलील ज्या वेळेस एक्सप्रेस होणार तेव्हा यामधून येणार फिनोटाईप. म्हणजे फिनोटाईप आधी येतो किंवा जीन त्यानंतर येतो असं नाही आहे. आधी जीन किंवा अलील असावा लागेल. तो जीन किंवा अलील कोणता आहे त्यानुसार एक्सप्रेस होणारा तो फिनोटाईप और ट्रेट. अँड व्हेन इट इज गेट इन्फ्लुएन्स, चेंज एका वेगळ्या प्रकारे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नाही, आयदर इफेक्टेड और अफेक्टेड. त्याला काहीतरी इफेक्ट होईल और इट इज गेट अफेक्टेड. ठीक आहे. बाय अदर जीन्स और अलील. कोणामुळे? दुसऱ्या जीनमुळे. लाईक द एक्सप्रेशन ऑफ धिस पर्टिक्युलर डॉमिनंट टी, that is tallness, is affected by this dominant Y. ठीक आहे. ज्यावेळेस हा एक्सप्रेस होत आहे कॅरेक्टर किंवा ट्रेट काय येईल? टॉलनेस. बट व्हॉट विल हॅपन इफ इट इज गेट एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ कॅपिटल वाय. जर कॅपिटल वाय असेल तर धिस कॅपिटल वाय मे कॉज change in the expression of this capital T, or even this small t may cause change, or this small t may show effect on the expression of this dominant T. म्हणजे इथे काय दिसून येते आपल्याला? when the gene interact with each other. हे डेव्हिएशन कशामुळे येत आहे? नॉर्मल मेंडेलियन लॉ मधून. This deviation arise due to the interaction between the genes present for the same character. हे जे आपण इथे म्हणत आहे by other genes. The next word काय आहे आपला? by other genes. मग ह्या other genes कोणते आहेत? The other genes ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा इथे आपल्याकडे दोन वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज येणार आणि ह्या दोन वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज काय असतील आपल्याकडे? The other genes may present for the same character. दोन वेगवेगळ्या पॉसिबिलिटी जर इथे लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. Suppose here we have two different type of possibilities like capital T, small t. So पहिल्या केसमध्ये the interaction between these two genes which control the same trait or same character, which are responsible for same trait or same character. ह्या एकाच ट्रेटसाठी किंवा एकाच कॅरेक्टरच्या फिनोटिपिक एक्सप्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे टॉलनेस. आणि जर यांच्यामध्ये आता इथे इंटरॅक्शन होत आहे, इफ धिस रेसेसिव्ह अलील shows modification or effect on dominant allele, or dominant allele shows modification on recessive allele other than normal dominant recessive interaction.
कसे आहेत हे? नॉर्मल डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शनपेक्षा वेगळे आहेत, कारण या दोन अलील किंवा दोन जीनमध्ये आधीपासून एक इंटरॅक्शन प्रेझेंट आहे. ओके, काय इथे एक अ टाईप ऑफ इंटरॅक्शन, डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शन. पण या डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शनपेक्षा कोण्या वेगळ्या टाईपचं जर इथे इंटरॅक्शन प्रेझेंट आहे, अ डिफरंट टाईप ऑफ इंटरॅक्शन इफ प्रेझेंट, देन वी हॅव मॉडिफिकेशन ऑर इन्फ्लुएन्स. मग हे एकाच कॅरेक्टरसाठी आहे. पहिली कंडिशन, विदिन द सेम अलिलोमॉर्फिक पेअर कशामध्ये? एकाच अलिलोमॉर्फिक पेअरमध्ये. ही झाली आपली पहिली कंडिशन. आणि सेकंड कंडिशन, इट मे हॅपन इन सच केसेस. नाउ हिअर वी हॅव टू डिफरंट टाइप ऑफ अलिलोमॉर्फिक पेअर. ओके, and both of these pairs are related with different character. कशासाठी रिलेटेड आहेत हे? दोन वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी. इथे पहिली पेअर रिलेटेड आहे सीड कलरसाठी आणि दुसरी पेअर रिलेटेड आहे सीड शेपसाठी. अशा कंडिशनमध्ये जर इफ वन पेअर ऑफ अलील show its effect on other pair of allele. काय? one pair of allele show its effect on other pair of allele, त्याला म्हटलं जाईल डिफरंट कॅरेक्टर किंवा सेकंड पार्ट. आता इथे एकाच अलिलोमॉर्फिक पेअर मधले अलील नाही आहेत. हिअर वी हॅव नॉन अलेलिक जीन्स. हे जीन्स कुठे प्रेझेंट आहे? नॉन अलेलिक. जर या पर्टिक्युलर पेअरचा इफेक्ट या पेअरवर पडत आहे किंवा या पेअरचा इफेक्ट या पेअरवर पडत आहे, अदर दॅन नॉर्मल डॉमिनंट रेसेसिव्ह, तर याला म्हटलं जाईल नॉन अलेलिक. आणि या कंडिशनला जे एकाच अलिलोमॉर्फिक पेअरमध्ये प्रेझेंट आहे, इट इज कॉल्ड ॲज अलेलिक. सो वी हॅव टू डिफरंट टाईप ऑफ जीन इंटरॅक्शन. दोन वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. कोणत्या? व्हेन विदिन अ सिंगल अलिलोमॉर्फिक पेअर टू जीन्स इंटरॅक्ट विथ ईच अदर इन अ सच अ वे दॅट. काय? व्हेन two genes present in a single allelomorphic pair interact with each other in a such a way that where one allele modifies or show influence on the expression of other allele. जिथे एक अलील दुसऱ्या अलीलला मॉडिफाय करत आहे किंवा त्याच्या फिनोटिपिक एक्सप्रेशनला इन्फ्लुएन्स करत आहे, तर त्याला म्हटलं जाईल अलेलिक जीन इंटरॅक्शन. आणि हेच कंडिशन दुसऱ्या केसमध्ये काय म्हणणार आपण याला? वेन द अलील्स प्रेझेंट इन सेपरेट अलिलोमॉर्फिक पेअर रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट कॅरेक्टर मॉडिफाईज द इफेक्ट ऑफ वन अनादर. जर ते एकमेकांचा इफेक्ट मॉडिफाय करत आहे किंवा फक्त एकच पर्टिक्युलर दुसऱ्यावर इफेक्ट शो करत आहे, हे पुढे आपल्या डिटेलमध्ये पाहायचं आहे काय आहे ते, तर त्या केसला म्हटलं जाईल नॉन अलेलिक इंटरॅक्शन. अँड ऑन द बेसिस ऑफ धिस वी हॅव टू डिफरंट टाईप ऑफ जीन इंटरॅक्शन्स. यानुसार आपल्याकडे जीन इंटरॅक्शन्स ह्या दोन वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. आता या दोन वेगवेगळ्या टाईपच्या जीन इंटरॅक्शन्स पाहू. नंतर तर याचे एक्झाम्पल्स आपल्याला भरपूर पाहायचेच आहेत. ठीक आहे. Now this gene interaction is classified into two types, out of which the first type of gene interaction is called as intragenic. किंवा allelic gene interaction. The first type of gene interaction, intragenic or allelic type of gene interaction. आता याचा meaning, when the interaction, that is modification or influence, occurs between alleles of
same gene. Alleles of same gene in a single allelomorphic pair. कुठे होत आहे हे? फक्त एका सिंगल अलिलोमॉर्फिक पेयर मध्ये होत आहे. काय होत आहे? मॉडिफिकेशन और इन्फ्लुएन्स द इंटरॅक्शन बिटवीन टू जीन्स अदर दॅन डॉमिनंट रेसेसिव्ह. इथे डॉमिनंट रेसेसिव्हचा प्रश्नच नाही. ठीक आहे, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हे दोन इंटरॅक्शन सोडून जर दुसऱ्या कोणत्या इंटरॅक्शन आहे तर इथे आपण त्याविषयी बोलत आहे. ठीक आहे, वी आर टॉकिंग अबाउट द इंटरॅक्शन्स अदर दॅन दॅट ऑफ डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. सो व्हेन these type of interaction, modification or influence with each other takes place between the alleles present in the same allelomorphic pair. एकाच allelomorphic pair मधल्या दोन alleles मध्ये हे होत आहे, तर त्याला म्हटलं जाईल इंट्राजेनिक किंवा अलेलिक जीन इंटरॅक्शन. ओके, and second type is intergenic और नॉन अलेलिक जीन इंटरॅक्शन. सेकंड काय आहे? इंट्राजेनिक और नॉन अलेलिक जीन इंटरॅक्शन. आता हे कोणामध्ये होईल? व्हेन द इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन alleles of two or more genes for two or more allelomorphic pair. आता इथे allelomorphic पेयर जे आहेत, या allelomorphic पेयर दोन किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. मीन्स टू डिफरंट टाइप ऑफ alleles, टू डिफरंट टाइप ऑफ allelomorphic पेयर इंटरॅक्टिंग विथ each other which are responsible for two different type of character. In case of intragenic, the character remains same. Both the genes or alleles which are interacting with each other are related with the expression of a same character. हे एकाच कॅरेक्टरच्या एक्सप्रेशनसाठी रिलेटेड असलेले दोन अलील आहेत, दोन जीन्स आहेत जे एका अलिलोमॉर्फिक पेअरमध्ये प्रेझेंट आहे. आणि इथे जे जीन्स किंवा अलिलोमॉर्फिक पेअर एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत आहे, देर इज डिफरंट कॅरेक्टर. ठीक आहे. इन केस ऑफ इंट्राजेनिक, the alleles which are interacting with each other are responsible to express a single type of character. जे काही मॉडिफिकेशन होणार हे एकाच टाईपच्या कॅरेक्टरमध्ये होणार आणि त्यासाठीच रिस्पॉन्सिबल असणारे अलील इथे प्रेझेंट आहे. बट इन केस ऑफ इंटरजेनिक और नॉन अलिलिक, द अलिलोमॉर्फिक पेयर विच आर इंटरॅक्ट विथ ईच अदर आर रिस्पॉन्सिबल टू कंट्रोल टू और मोर दॅन टू टाइप ऑफ डिफरंट कॅरेक्टर और द सेम कॅरेक्टर. कसे? इथे दोन्ही पॉसिबिलिटीज आहे. दे आर रिस्पॉन्सिबल टू कंट्रोल द सेम कॅरेक्टर और दे आर रिस्पॉन्सिबल टू कंट्रोल द डिफरंट कॅरेक्टर. बोथ पॉसिबिलिटीज आर हिअर. ठीक आहे. आता त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जसं जसं आपण हे पार्ट स्टडी करणार, जसे जसे याचे एक्झाम्पल्स पाहणार, त्यामध्ये हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत जातील. पण त्याआधी या डेफिनेशन्स आणि त्याचा मिनिंग हा तुम्हाला व्यवस्थित कळून घ्यायचा आहे की आपण कशाला इंट्राजेनिक म्हणत आहे, कशाला इंटरजेनिक म्हणत आहे. ठीक आहे. इंट्राजेनिकमध्ये कॅरेक्टर सेम असेल, इंटरजेनिकमध्ये कॅरेक्टर सेमही असू शकते, डिफरंटही असू शकते. पण कोणते कॅरेक्टर? ज्यांचे अलील एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत आहे. ठीक आहे. ज्यांचे अलील्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत आहे, आपण फक्त त्यांच्याविषयी इथे बोलत आहोत.
मग आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे 1 बाय 1 स्टार्ट करायचं आहे, जिथे आपण सर्वात आधी स्टडी करणार इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन और अलेलिक जीन इंटरॅक्शन. त्याआधी हा कंप्लीट व्हिडिओ व्यवस्थित स्टडी करा, कारण इथून पुढे येणारा जो काही पार्ट आहे हा टोटली न्यू आहे आपल्यासाठी. ठीक आहे. मेंडेलियन इनहेरिटन्समध्ये ठीक आहे डॉमिनंट, रेसेसिव्ह, स्मॉल, कॅपिटल. आता इथे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आपल्याला स्टडी करायला. त्याच्याने आधीचे व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित स्टडी करा, काय दिलेले आहेत त्यातले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, स्वतःच्या ओन डेफिनेशन्स बनवा, ते चांगल्या प्रकारे रीड करा आणि त्यानंतर आपण हा पार्ट स्टार्ट करू.